हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी आपलं प्रदर्शन झालेलं आहे आज आपल्या परत गोडाऊनला विषय असा आहे गाईज. आता काल तर आपण हे सगळं जे काय मटेरियल होतं ते सगळं मटेरियल आपण लावलं. त्याच्यात दादू भाऊनी आपल्याकडून आपल्याला ही रॅक बनवून दिलेली काल. म्हणजे ऍक्च्युली या तिन्ही पण रॅक गाईज आहे ना दादू भाऊनीच बनवून दिलेले आहे. सो आता तो गाईज थोड्याच वेळात त्याचं मटेरियल घेऊन झाले बघा ही पिशवी. आणि काल रात्री गाईज गायकवाड साहेब पण त्यांची मशीन घेऊन गेलेले कोर कटिंगची. आता आपल्याला गाईज काळे साहेबांना मटेरियल द्यायचे 100चे 2 बटरफ्लाय वॉल, त्यानंतर 150चे 2 बटरफ्लाय वॉल, त्यानंतर 2 NRV, त्यानंतर 2 गॅस किट. आणि गाईज हा जो होज पाईप आहे होज पाईप आपल्याला द्यायचा आहे विजडम स्कूलला, कारण त्यांचा एक होज पाईप होता गाईज तो झालेला आहे खराब. आणि या पोराला काम नसल्यामुळं हे असे रिकामे उद्योग काहीतरी करायचे असते भाऊला. काम तर काही नको. पाईप येतो इकडे लावायचं आहे. आज काय सांग बरं, आज काय काय आज 22 जुलै आहे, काय सांग. आजी दादा वारला होता काय अरे आज काय रे, अय शाळेत गेला ना. काय 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 सांगा ना. नॅशनल फ्लॅग डे आज. मग काय तुम्हाला माहित होता मग सकाळी मी सांगितलं तेव्हा माहिती झालं. गॅप तुम्ही नका रे सांगू मला. राताळे तू आता सांगतो vlog चालू राहिले. आहे म्हणून तुम्ही मला विचारू राहिले सकाळी मला कालपासून माहिती कालपासून कळलं का. हा, बरं ठीक आहे. कालच मग story ठेवली. काय म्हणायचं काय आज फ्लॅग डे मग काय हा, तेच म्हटलं MSc करायला चाललं. ते माणसं आहे रे मी एवढा MSc करायला चालला गाईज. आणि याला नॅशनल फ्लॅग डे नाही वाटत. मला MSc ला येणे विचारते. पण मग शिक्षण तर होतं ना तुमचं लहानपणापासून, काय शिकलं. सो गाईज तर जाऊ द्या, हे काय आमचं भांडण बिंडण रोजच चालू राहतं. तर गाईज आता निघू आपण आपल्या काळे साहेबांच्या साईडच्या प्रवासात. तर ऍक्च्युली आता आपण आहे ना ऑफिसला गेलो होतो गाईज. ऑफिसला गेलो तर आपण जे बटरफ्लाय वॉलरचे होते ते आपल्याला किटला घेऊन जायचे. तो काही त्याच्या अगोदर एक काम लागलेलं आपल्या तिथं, म्हणजे आर्या बिल्डिंग जे आहे तर तिथं आपल्याला याचं काम करायचं आहे पंपाचं. तर तो तिथं काही आपल्याला लागणार आहे केबल ट्रे. काही आता आपण चाललोय नाशिक केबलला दोरका सिग्नलच्या तिकडं. तो तिथून आता आपण केबल ट्रेचं कोटेशन काढू दुसरं टाकून तसं पैसे येतील. उद्या येतं तर केबल ट्रे पण घेऊन येता येतील नाही का. आता आपण परत आलेलो आहे आपल्या ऑफिसकडं. गाईज आता आपण मस्त जेवण करू आणि त्यानंतर मग गाईज आपल्याला आपला प्रदीप भाऊ बिओरबिटला सोडल. तिथून मग प्रदीप भाऊ जाईल बिओरबिट वरून माणसाला घेऊन येईल, म्हणजे ते पाईप बिप लोड करायला गाडीमध्ये. त्यानंतर मग ते परत आपल्याला क्रिसंटला किंवा फॉर्च्यूनला पोहोचवायचे सगळे पाईप. त्याला पहिले जेवण बघू, जाम भूक लागली. कारण आपण आलेलो आहे बिओरबिटला आणि आपल्यासोबत आहे प्रदीप भाऊ आडके. त्यानंतर हे दोन्ही काळे साहेबांचे लेबर आहे. सो आता सगळे पाईप वगैरे जे आहे गाईज ते सगळे पाईप वगैरे लोड करते गाईज. तर हा शेवटचा पाईप बाकी होता, बाकीचे काही पाईप आहे सगळे आता लोड केलेले आहे. सो हे आपल्याला घेऊन जायचे आता कुठं माहिती गाईज, याला क्रिसंटला किंवा फॉर्च्यूनला घेऊन जायचे. बघा किती मेहनत करतो पोरं, खतरनाक आहे की नाही, कशी मेहनत करते हवा कसला गोडा असतोय आपला प्रदीप भाऊ. आता तुमचा भाऊ आला होता नवीन ऑफिसवर. सो आपण तिथं विजिट वगैरे केलं. काही जण त्याच्यात पीओपी एवढं भारी केलेलं आहे, तुम्ही पण बघितलं असं खतरनाक विषय. त्याच्यात प्रदीप भाऊचा आता झालेला आहे टाइम. गाईज आता प्रदीप भाऊ निघणार आहे त्याच्यात खरी. सो गाईज तर आजचा आपला जो काही टार्गेट होता कामाचा तो पण पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर आपण निघतो आता आपल्या ऑफिसच्या प्रवासासाठी. सो गाईज तर सकाळी सकाळी मस्त आपण बटरफ्लाय वॉल, त्यानंतर नाशिक केबलला गेलो. म्हणजे बटरफ्लाय वॉल जे होते गाईज आपण गोडाऊनवरून घेतले. त्यानंतर नाशिक केबलला गेलो, केबल ट्रेचं आपण तिथून कोटेशन काढलं आणि त्यानंतर गेलो बिअरबिटला. अक्षरशः आपल्याला 150चे पाईप उचलायचे होते. म्हणजे आपण नाही उचलले,
काळे साहेबांचे माणसं आले होते, त्यांनी ते पाईप वगैरे उचलले, लोड केले. मग त्यानंतर आपण क्रिसंटला गेलो, नाही फॉर्च्यूनला गेलो, सॉरी फॉर्च्यूनला. मग सगळे पाईप टाकले. मग गाईज आज आपलं जे काही टार्गेट होतं ते झालं पूर्ण. आणि तुमचं भाऊ आलेलं आता घरी, निसतो डब्बा पण झालेला आहे आपला रिकामा. तर गाईज आता जाऊ घरात आणि मस्त जेवण करू आणि बडी घेऊ. नाही आज काम पण आहे, ओमकार येणार आहे आपल्याकडे, त्याला एक फोल्डर द्यायचं आहे म्हणून. नाही गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.